हा मुलगा अपघातामुळे एक पाय गमावला. 2 वर्षे 6 महिन्यांनी त्याचा पाय अचानक पुन्हा उगमला. मी तुम्हाला अधिक सांगतो, तुम्ही गोंधळलेले आहात. तर 2 मिनिटांत काय घडले हे समजते. 1636 20 वर्षांचा तरुण शेतकरी मिगुएल पेलिस एका शेताकडे जात आहे. त्याने गहू गाडी घेतली आहे. गाडी 2 गाढवांनी ओढली. मिगुएल जुआन पेलिस, आपण त्याला मिगुएल म्हणू कारण हे खूप लांब आहे. काही थकले तर आमचा धाडसी मिगुएल गाढवावर आहे जेव्हा अचानक तो पडतो. उन्हाळ्यातील दमट उष्णतेत आणि कामाच्या थकव्यामुळे त्याला झटका आला. जमिनीवर असताना एक चाक भारी चारेट उजव्या पायावरून गुडघ्याखाली जातो आणि मध्यभागी टिबिया फ्रॅक्चर करतो. आमचा धाडसी मिगुएल अनेक हॉस्पिटलमधून जाईल, पाय कापला जाईल. ऑक्टोबर 2.5 वर्षांनी 29 मार्च रात्री मिगुएल आईवडिलांच्या कॅलांडा इथे आहे. आज 4000 लोकांची एक आकर्षक छोटी गाव आहे. रात्री 10 मिगुएल जातो. रात्री 10:30 ते 11 मध्ये तिला विचित्र वास येत आहे. पलंदी येते. तिचा मुलगा झोपला होता. त्याच्या मुलाच्या झोपण्यासाठी चादरीतून 2 पाय बाहेर आले आहे. तिच्या पतीला जाते. ते दोघे त्यांच्या मुलाला जागे करतात. चमत्कार झाला. आपल्याला पाय पुन्हा दिसला. हे ढोबळमानाने तथ्य आहे. संक्षिप्त आवृत्ती. तर या प्रकारच्या कथेसमोर तुम्ही विचार करत असाल हे काय हे सामान्य आहे. ही अनोखी कथा आणि ती एक सामान्य प्रतिक्रिया आहे. हे दाखवते तुम्ही समजूतदार. तुम्ही चमत्कार ऐकले. हे अलौकिक घटनाक्रम आहेत ज्याचे विज्ञान प्रश्न खरंच अस्तित्वात आहे का? मी तुमच्यासाठी 100 चमत्कारांच्या चौकशी करण्याचा घेतला आहे जे गूढ आहे. आपण या माणसाचा पाय वाढला होता का ते पाहणार आहोत आणि इतर 99 प्रकरणे पाहू. तिथे अत्यंत संशयित असणं सामान्य आहे. तुम्ही स्वतः विश्वास ठेवणारे असाल तरी शंका असणे सामान्य आहे. प्रत्येक प्रकरणासाठी चमत्कार म्हणून ओरडण्यापूर्वी आपण पाहणार आहोत की इतर सोपी स्पष्टीकरणे असू शकतात का. कल्पना करा कोणीतरी तुमच्या उडायला लागतो, आकाशात उडतो. जर तुम्ही म्हणालात वा हे एक चमत्कार आहे, ठीक नाही. तुम्हाला हे पाहायला हवे की त्या माणसाकडे जेटपॅक नव्हता का? हवे की तो एका तारा क्रेनवर लटकत नव्हता का? असं करताना सर्व नैसर्गिक शक्यता तपासा. आपण संपवले आणि अजूनही काही स्पष्टीकरण नाही का? निष्कर्ष काढू शकतो की एक अलौकिक अस्तित्वात आहे जे नैसर्गिक नियमांच्या पलीकडे जाईल. मित्र मिगेलसाठी त्वरित ओरडण्यापेक्षा स्पष्टीकरण असू शकतं का? चमत्कार म्हणून ओरडणे. या कथेला आपण सांगू इच्छितो ही कथा खूप जुनी आहे. मी 2024 मध्ये ही व्हिडिओ बनवत चमत्कार झाला 384 वर्षे झाली आहे. आम्हाला हे मध्ययुगातील दंतकथांसमोर ठेवायचे आहे. 1640 मध्ये ते मध्ययुग नव्हते. आम्ही ते करू शकत नाही. आपण असं म्हणू शकत नाही की होय हे जुने आहे त्यामुळे हे खोटं आहे, कारण काही जुनी गोष्टी चांगली पुष्टी आहे अबद्दल खात्री आहे भरपूर आहे. चांगले माहित आहे जुल्स सीझर अस्तित्वात होता. त्याच्या आयुष्याबद्दल अतिशय आणि तपशीलवार पद्धतीने. तो 15 मार्चला गेला. उणे 44:11 सिनेकर्सनी हत्या केली. होय हे अचूक आहे. आपण इतके अचूक असू शकतो. हे 2000 वर्षांपूर्वीचे आहे. ऐतिहासिक पद्धत गंभीर आणि कठोर आहे. इतिहासकारांच्या कामामुळे भूतकाळाच्या खात्रीशीर माहिती मिळते. आपण हे म्हणू शकत नाही की कालांडाचा चमत्कार खूप जुने आहे त्यामुळे अजिबात असत्यापित. नक्कीच खरे नाही. हा प्रकरण चांगला पुष्टी आहे का? पुरावा पुरेसे असेल. एक बाजूने मिगुएल जुआन पेलिस अस्तित्वात होता. ही बनावट कथा नाही. त्याला एक पाय कापावा लागला. आणि दुसऱ्या बाजूने पुरावे आहे. या अंच्छेदनानंतर धाडसी मिगुएलने दोन्ही पाय मिळवले आहेत. 2 गोष्टी ज्या आवश्यक आहेत चमत्कार म्हणण्यासाठी. स्वतःमध्ये ऐतिहासिक हे मिळवणे शक्य आहे. तर कालांडा खूप घटक आहेत जे दर्शवतात की कथा चांगली दस्तऐवजित आहे. तो अस्तित्वात कारण व्यक्तीचा ठसा. एप्रिल 1640 मध्ये त्याचे पाय कापले. विचार करा ही कथा खरी असेल तर अपेक्षा शकणाऱ्या गोष्टींपैकी एक. धाडसी मिगुएलने चमत्काराचा लाभ घेतला. तो सर्वत्र जाहीर केला. त्याच्या जवळच्या लोकांनी त्याला पाय कापलेला पाहिला होता. चमत्काराची माहिती दिली असावी. रोज सकाळी असे काही घडते असे नाही. लोक या चमत्काराचे साक्षीदार असल्याचे म्हणतात. एप्रिल 1640 चमत्कारानंतर काही दिवस. शक्य नाही. चमत्कार झाला येत नाही.
आणि याचा अर्थ काय आहे? लोकांनी 1640 पासून चमत्काराचा दावा सुरुवात करण्यासाठी एक मान्य करू शकतो. ही बनावट कथा नाही. शतकांनंतर 2 एप्रिल 1640 चमत्कारानंतरच्या 4 दिवसांनी जो 29 मार्चला नोटरी कृत्य आहे जे घटनांचे वर्णन करेल. एक नोटरी आहे मारी मिगुएल आंद्रेयू हे तयार केले. तो मझालेंचा शाही नोटरी होता जो कालांडा 50 किमी अंतरावरच्या शहरात होता. 2 एप्रिलच्या नोटरी कृत्यात मिगुएल जुआन पेलिसे हा मारी ब्लास्को आणि मिगुएल पेलिसेचा पुत्र. आपल्याकडे मिगुएल पुत्र मिगुएल नोटरी. तेव्हा स्पेनमध्ये हे ट्रेंडमध्ये नाव होते. नोटरी कृत्यात मिगुएल जुआन पेलिसेच्या स्वतःच्या आणि अनेक इतर साक्षीदारांच्या साक्षींचा उल्लेख आहे. साक्षीदार एकमताने मिगुएलला 29 मार्चच्या आधी एक पाय आणि दुसऱ्या पायावर एक कापलेला भाग असलेला दिसला. नंतर दोन्ही पायांसह 2 एप्रिलच्या नोटरी कृत्याच्या वेळी मिगुएलच्या दोन्ही पायांचा असणे स्पष्ट सत्य आहे, कारण नोटरीने पाहिलं की तो पूर्णपणे वैध होता. आम्ही यावर पुन्हा येऊ, कारण नोटरी कदाचित एका कटात सहभागी होता. शतके कोण पार करणार? मिगुएलच्या या तारखेच्या आधी एक स्पाय होता हे काय सिद्ध करेल? त्यामुळे हे साक्षींच्या आधारावर असेल. तुम्ही विचार करताय खरंच हे सगळं साक्षींच्यावर अवलंबून. चमत्काराचे साक्षीदार असतील त्याची किंमत नाही. लोक म्हणतात त्यांनी परग्रहवासी लहान राक्षसाला पाहिलं आहे. साक्षीदार किंमत नाहीत म्हणणे चुकीचे आहे. आपल्या जवळपास सर्व ज्ञान साक्षींच्यावर अवलंबून आहे. तुमचा जन्मदिन माहित आहे, पालकांनी सांगितले. ई आहे कारण शास्त्रज्ञांनी सांगितले. जोइस सीझरची हत्या झाली कारण इतिहासकारांनी सांगितले आणि त्यांना हे माहित आहे. मुळे धन्यवाद. आणि तुम्ही तुमच्या पालकांवर, शास्त्रज्ञांवर किंवा इतिहासकारांवर विश्वास ठेवता, त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवता का? हेच महत्वाचं आहे की साक्ष विश्वसनीय आहे. ते विश्वासासाठी काय? हे साक्षीदारांच्या संख्येवर आणि यापेक्षा अधिक हे साक्षींच्या उत्पत्तीबद्दल असेल. साक्षी देणारे लोक विश्वासार्ह आहेत का? मध्ययुगीन किंवदंत्या मानण्यास धरले जातात का? एक विश्वासू व्यक्ती सांगते, मी व्हर्जिन मेरी. इथे सर्व तिच्या साक्षीवर अवलंबून आहे. क्षमस्व खरं असेल जोपर्यंत ती ठोस कारणे देत नाही. हे तसंच आहे. हा माणूस रायल म्हणतो त्याने परग्रहवासियांना भेटले. हे फक्त तिच्या स्वतःच्या साक्षीवर अवलंबून आहे. इथे म्हणू शकतो याला. कल्पना करा तुमच्याजवळ 1000 लोक आहे. त्यांनी व्हर्जिन मेरीला रस्त्यावर पाहिले. अनेक विश्वासणारे नव्हते. या गोष्टींविषयी अस्वस्थ होते. योगायोगाने एकमेकांना माहीत नव्हते. तुम्ही मान्य कराल हे रोचक होत आहे. शेकडो साक्षींचा विचारल्याशिवाय त्यांना नाकारू शकत नाही. विविध स्वारस्य प्रोफाईलधारक साक्षींची संख्या. एकमेकांना खोट बोलणं किंवा बनवणं कारणे नसलेले ठोस आहे आणि एका खटल्यात पुरावा म्हणून साक्ष तयार करण्यासाठी पुरेसे असू शकते. मिगेल प्रश्न आहे, व्यक्तींनी 29 मार्च 1640च्या आधी पाय असलेला त्याला पाहिलं. नंतर तारखेनंतर दोन्ही पायांसह पाहिलं. विश्वासार्ह आहेत आणि साक्षी विश्वसनीय. या मिगेलचे मित्रकुटुंबीय आहेत का ज्यांनी गावात व देशात चर्चा निर्माण करण्यासाठी ही कथा बनवली आहे? साक्षीदार कोण आहे? सुरुवात करण्यासाठी पारिश काय? चर्चसारखं शहर किंवा गाव आणि परिशांमध्ये बाप्तिस्मा विवाह तारखा नोंदवण्यासाठी रजिस्टर होते. अरिशियनमधून. त्यामुळे कालांडा येथील परिशाच्या अभिलेखांनी मिगेल आणि त्याच्या कुटुंबाबद्दल माहिती दिली कारण ते कॅथोलिक होते आणि त्यामुळे परिशियन होते. हेच वाचलं जातं. मिगेलचा बाप्तिस्मा 25 मार्च 1627 रोजी झाला. तो त्याच दिवशी जन्माला आला. तो 8 भावंडांच्या कुटुंबातील दुसरा मुलगा होता. बालपणी त्याला परिशाच्या पादरीने शिकवले. जुआन रुलिस. त्या काळात स्पेन पण इतर बहुतेक युरोपियन देशही खूप कॅथोलिक होते. जेव्हा तुम्ही वलेन्सच्या रस्त्यावर जाता, व्हर्जिन मेरीचा सन्मान एक चॅपल आहे. व्हर्जिन डेल पिलार म्हणून ओळखले जाते. स्पॅनिश शिकले नाही मध्ये नाही. फ्रेंच ते देते स्तंभाची कुमारी. प्राचीन परंपरेनुसार मारी जी येशूची आई तर 40व्या वर्षी सारागोसा येथे पिलारच्या शिखरावर प्रकट झाली. स्पेनमध्ये कालांडा 100 किलोमीटर अंतरावर शहर आहे. या प्रदेशात पिलारची व्हर्जिन विशेषतः पूजनीय होती, विशेषतः कालांडामध्ये. परंपरेनुसार तिने 864 मध्ये कालांडा इस्लामी आक्रमणापासून संरक्षण केले. तुम्हाला सांगितलं ते पुढील गोष्टीसाठी महत्वाचं असेल. फक्त लक्षात ठेवा की आमचा लहान मिगेल भक्त होता. प्रार्थना करायला आवडत असे, विशेषतः मारी व्हर्जिन डेल पिलारच्या लहान चॅपलमध्ये. संक्रमण करीत 16व्या शतकात प्रवेश करूया. आमच्या मिगेलच्या अद्भुत कहाणीत सहभागी होऊया.
नाही, आपण मागे गेलो आहोत. आपण इथे आहोत. चला. 19 वर्षांच्या वयात 1636च्या शेवटी किंवा 1637च्या सुरुवातीला मिगेल अविवाहित आहे. आपल्या घराबाहेर स्वतःच्या इच्छेने बाहेर पडतो. खूप गरीब आहे. तो मामीच्या सेवेत शेतमजूर म्हणून कामासाठी निघतो. जेम ब्लेझ आपण काका जिमी म्हणून संबोधणार हे सोपे आहे. कॅस्टेलॉन दे ला प्लानाच्या ग्रामीण भागात इबिझाच्या समोर जुलैच्या शेवटी पोहोचतो. 1637 ताडी 2 गाढवांचा अपघात. मग तसे हे माहीत आहे की हा अपघात झाला होता. त्याच्या काका जिमीच्या उपचारासाठी त्याला कॅस्टेलॉन मध्ये नेले जाते आणि त्यानंतर लगेचच 60 किमी दूर वैलेन्सच्या रुग्णालयात तर रियल रुग्णालयात रुग्णांच्या प्रवेशाचे नोंदणीकृत रेकॉर्ड सापडतात. नोट प्रवेशाची तारीख 3 ऑगस्ट म्हणून नमूद करते. नोट अचूक आहे की ती जखमी व्यक्तीच्या कपड्यांचे वर्णन करते. ती सांगतो तो तपकिरी फाटलेले कपडे घालतो आणि त्यावर त्या नोंदणीकर्त्याची स्वाक्षरी आहे, पेड्रो टॉरोसेलस. या कलांडा चमत्कारात आपण 10,000 किमी दूर आहोत. या सर्व गोष्टी मौखिक परंपरेशी संबंधित आहेत, नाही दस्तऐवज घटनांचा सामना करत आहोत. गरीब मिगेल वैलेन्स रुग्णालयात 5 दिवस राहतो. या काळात मी एक उतारा वाचतो. ज्या नोंदी पोहोचल्या आहेत त्यानुसार त्याच्यावर उपचार केले गेले जे यशस्वी नाही. त्याला जन्मभूमी आठवते. प्रदेशात अरागॉन पर्प इच्छा राजधानी सारागोसा. आणि मग त्याने सारागोसाच्या रुग्णालयाचे ऐकले असेल, म्हणजे रियल जनरल हॉस्पिटल ऑफ नुस्त्रा जनरल दे गार्सिया. मी चांद्रा. त्याने वैलेन्स सोडून सारागोसला गेला. देखील यायचे आहे. स्तंभाच्या संरक्षणाखाली ठेवायचे आहे. त्यावेळी ट्रिप खूप कठीण होती. तुमचे चित्र काढण्याची नव्हती. विमान, गाडी, ट्रेन. हे विशेषतः जखमी असल्यामुळे तो हळूहळू चालत आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्यावर 300 किमीच्या वर प्रचंड उष्णते 50 दिवसांच्या अधिक काळाच्या प्रवासात उपलेले आहे. आणि तिथे स्पेनमध्ये यात्रेकऱ्यांसाठी आश्रय जायामुळे तो अखेर 1637 ऑक्टोबर सारागोसा पोहोचतो. चालण्यासाठी तो काठींवर आणि गुडघ्यावर बांधलेल्या पायावर अवलंबून आहे, पट्ट्यांनी दुमडलेला. सारागोसच्या रुग्णालयात आल्यावर तो उच्च ताप रुग्णांसाठी राखीव खोलीत जातो. शस्त्रक्रिया विभागात हलवला जातो. इथे डॉक्टर पायाला फ्लेगमोनस गॅंग्रीनयुक्त वर्णन करतील. सारांशात पूर्णपणे बिघडले. सल्ला प्राध्यापक जुआन डी एस्टांगा यांच्या अध्यक्षतेखाली आहे. सारागोसच्या विद्यापीठात शिक्षक. तिथे सर्जन डिओ मिलारुएलो मिगेल बेल्ट्रान उपस्थित आहे. कसं माहित आहे नाव बघा. नंतर 29 मार्च 1640च्या चमत्कारानंतर एक खटला होईल जो 11 महिने चालेल, जिथे अनेक साक्षीदार डॉक्टर आहेत त्यांची चौकशी होईल. आपण पुन्हा येऊ. शस्त्रक्रिया करते. धाडसी मिगेल जुआनच्या पायाची किती दयनीय अवस्था आहे हे पाहून त्याला कापण्याचा निर्णय घेतात. करण्यासारखे नाही. त्यामुळे विभागाचे प्रमुख एस्तांदा आणि मिलरियुलो यांनी ऑक्टोबरच्या मध्यात उजवा पाय, गुडघ्याच्या वरची 4 बोटे कापून विच्छेदन केले. खटल्यादरम्यान ते कापणीचे सर्व तपशील देतील. तुम्हाला त्या काळात हे कसे होत होते हे जाणून घ्यायचे आहे का? आणि मग प्रभावी अनेस्थेशिया साधने नव्हती. त्यांचे काम पूर्ण केल्यावर त्यांनी जखमेवर सावध केले. त्यांनी गोष्ट बंद केली. स्टंप तयार झाला. शस्त्रक्रियाकर्त्यांना विद्यार्थी मदत करत होता, ज्याचे नाव जुआन लोरेन्झो गार्सिया आहे. तोच आहे जो कापलेला पाय मिळवण्याची आणि रुग्णालयाच्या चॅपलमध्ये ठेवण्याची काळजी घेतो. साक्षीने तो म्हणेल की त्याने अनेक नर्सांना रक्ताने माखलेला पाय दाखवला आणि रुग्णालयातील पुजाऱ्यांना जात पास्क्वाल डेल काचो देखील आहे. नंतर शस्त्रक्रिया शिकणारा जुआन गार्सिया रुग्णालयाच्या स्मशानभूमीत पाय गाडतो, जो या वापरासाठी राखीव आहे. पुढे जाऊया. रुग्णालयात महिन्यानंतर मिगेलला 1638च्या वसंतात निघण्याची मिळते. प्रशासन त्याला लाकडाचा पाय आणि काठी देते. 29 मार्च 2 वर्षे आहे. 1640 आणि रुग्णालयातून बाहेर आल्यावर एच पाय असलेल्या मिगेलसाठी 29 मार्चचे दिवस सर्वात कठीण असणार आहे. जगण्यासाठी त्याला भिक्षा मागावी लागते. या काळात भिकारी, अपंग, चर्चासमोर भिक्षा मागण्याची परवानगी होती. त्यांना पोर्डिओसेरोस म्हणतात. मिगेलला त्यामुळे हा दर्जा मिळतो आणि तो सारागोसा नॉट्रेडेम दे लेस्पेरान्सच्या चॅपल्समोर भिक्षा मागतो. सारागोसा फक्त 25,000 लोक होते. अनेक लोक मिगेलला ओळखू लागतात, कारण पायामुळे जो त्याने स्पष्टपणे दाखवला आहे. पोर्डिओसेरोसच्या वापरानुसार आणि तरुण वयामुळे हय वाटते. तुम्ही कल्पना करा, 20 वर्षांचा अपंग तरुण भिक्षा मागतो.
भिक्षा मागण्यापूर्वी मिगेल चर्चमध्ये माससाठी उपस्थित राहतो आणि 40 वर्जिन डू पिलेरच्या लहान मूळसमोर प्रार्थना करतो. नंतर मासच्या सेवकांना विचारतो, ॲपल जळणाऱ्या 80 तेलाच्या दिव्यांपैकी त्याच्या स्टंपला झाकण्यासाठी थोडे तेल. शिवाय फॉलोअपसाठी तरुणाला नियमितपणे पाहणारे इस्तांदाचे शिक्षक. यामुळे काही तक्रारी होतील, कारण तो सांगतो की दिव्यांच्या तेलाने रोज केलेल्या अभिषेकामुळे होणारी ओलसरता पूर्ण बरे होण्यात अडथळा होऊ शकते. पण तरुण अपंगासाठी पिलरच्या वर्जिनवर विश्वास स्वच्छतेच्या नियमांपेक्षा जास्त महत्वाचा आहे आणि तो नियमितपणे आपल्या तेल लावत प्रत्येक भिक्षा मागण्याच्या दिवशी 2 गोष्टींमुळे. 1. मिगेलने पुरेशी रक्कम गोळा केली आहे, तो हॉटेलमध्ये राहू शकतो. तबलास विशिष्ट जुआन दे माजास कॅकालिना झाबियर यांनी धरलेले. जुआन दे माजास हॉटेलचा मालक एच पाय असलेल्या ग्राहकाचे स्वागत केले असल्यामुळे न्यायालयात बोलावले जाईल आणि तो न्यायालयात उभा राहिल्यावर पाहिल. जेव्हा मिगेलने रक्कम जमवली नाही तेव्हा तो रुग्णालयाच्या आर्केडच्या खाली एका बेंचवर झोपतो. तो आता आपल्या धरासारखा आहे. मदत करतात ही अजून पुढे आहे. या 2 वर्षे मिगेल कॅलांडाला परत जाण्याचा निर्णय घेतो. 1640च्या त्याने लवकर परत आला नाही. शर्मेने मात करा. त्याने स्वतःला सांगितले की मी माझ्या पालकांकडे कसे परत येऊ शकेन जेव्हा मी त्यांच्या इच्छेविरुद्ध सोडले. आता माझा 1 पाय कमी आहे. ठरवतो सारागोसा सोडतो. जन्मगावी कॅलिंडाकडे जातो. प्रवास 118 किमी आहे. आपण त्याच्या प्रवासाचे तपशील जाणले आहे कारण त्याला भेटलेल्या अनेक लोकांनी साक्ष दिली. प्रसिद्ध चमत्कारानंतर मिगेलने 2 पायांचा पुन्हा शोध घेतला. त्याचा दावा होता की त्याच्याकडे 1 पाय होता. मिगेलने भेटलेल्या लोकांनी संपर्क साधला आणि पुष्टी केली की त्याच्याकडे 1 पाय होता. तर्कशुद्ध आहे, कमी आहे. प्रवासात फुएंटेस दे एब्रो पर्यंत जातो. 27 किमीवर एका प्रवाशाच्या गाडीत एक मुलगा आहे बर्नार्ड आणि सोबत 2 इतर तरुण आहेत जे कॅलांडाकडे जात आहेत. फ्रान्सिस्को फेलेस आणि अल्बर्टो पास्क्वेल. पुढच्या दिवशी गाडीतून प्रवास करणारा व्यक्ती 16 किमीवर क्विंटो डे एब्रो पर्यंत पायी पोहोचतो आणि त्याला त्रास होतो. काठ्याच्या पायाचा मणक्यावरचा दबाव वेदनादायक आहे की फक्त आपल्या काठ्यांवर आधार देत पुढे जावे लागते. त्याला सोडणारे 2 तरुण हळू चालण्याची परवानगी देत नाहीत आणि ते मार्गावर पुढे जातात. पुढच्या दिवशी तो सॅम्पेरमध्ये पोहोचतो. डोमिंगो मार्टिनच्या हॉटेलमध्ये थांबतो. आणखी एक नंतर साक्ष देईल. तो लोकांना भेटतो. आमच्याकडे नाव साक्ष आहेत इतर लोक. खेचर आणि गाड्यांच्या यात्रेकरूंच्या मदतीसाठी धन्यवाद. काहीसा उपरोधिक प्रवास अपघात स्मरण. तो अखेर 4 ते 11 मार्च दरम्यान कॅलांडा पोहोचतो. 1 आठवड्याच्या प्रवासानंतर मिगेलने घर सोडल्याला 3 वर्षांपेक्षा जास्त झाला आहे. तो 23 वर्षांचा हो. पालक त्याला स्वागत करतात. तो गरीब. तो तयाला पोहोचलास. मिगेल आपल्या पालकांसाठी ओझे बनू इच्छित नाही. तो भिक्षा लागतो. त्या काळात भिक्षा मागणे अपमानास्पद नव्हते तर गरज पडल्यास एक कर्तव्य मानले जात होते. कॅलांडा आसपासच्या गावांमध्ये अनेक लोक सांगतील की त्यांनी त्या तरुण अपंगाला पाहिले आहे. एक लहान गाढवावर चढून कापलेली पाय दिसत आहेत. सारागोसा लोकांच्या दयाळूपणाला उत्तेजन देण्यासाठी. अशा प्रकारे 2 किंवा 3 आठवडे जातात. त्या 29 मार्चच्या गुरुवारी येतो. 29 महिने ईस्टरच्या 9 दिवस आधी रात्री मिगेल आपल्या पण ते घरी एकटे नाही. पालकांनी कॅव्हलरीच्या सैनिकाला होस्ट केले आहे. आपण 30 वर्षांच्या युद्धाच्या मध्यभागी आहोत. फ्रान्स आणि स्पेन युद्ध. इथे 2 सैनिकांच्या कंपन्या जातात. रात्रीसाठी कॅलांडा थांबले. सैनिकांना गावक्यांमध्ये समानपणे वाटण्यात आले. नोंदणी करणारे 27 वर्षांचे लाझारियो गोमेज होते. आई वडील आणि सैनिकांशिवाय जेवणात शेजारी आणि मित्र उपस्थित आहेत. उर्सुला मिन्झ आणि तिचा पती मंडियर बाराकविना या सुंदर लोकांव्यतिरिक्त एक तरुण शेतकरी बार्टोलोमे जो कुटुंबासाठी नोकर म्हणून काम करतो तोही उपस्थित आहे. मिगेल जुआन लवकर झोपतो. रात्री तो स्वयंपाक घरातील खुर्चीवर पाय आणि काठी ठेवतो आणि टेकून उभा राहतो. तो डाव्या पायावर उड्या मारत आई वडिलांच्या स्वयंपाक घरात जातो. त्याची आई वेळाने खोलीत जाते. चादरीतून बाहेर आलेले 2 पाय पाहते. ही विश्वास ठेवते की तिचा मुलगा नाही तर सैनिक दुसऱ्या पलंगावर झोपला आहे. त्याच्या चेहऱ्याकडे यामध्ये अर्थ नाही. काहीच नाही. काहीही शंका नाही. ती पतीने मुलाला जागे करते. जी सोपी गोष्ट नाही. ती साक्ष देतील की तो खूप गाढ झोपलेला दिसत होता. म्हणता येईल अर्धकोमाटोज स्थितीत होता. जेव्हा मिगेल जागा होतो त्याला 2 पाय आहेत हे पाहून तो खूप भावुक होतो. प्रतिक्रिया म्हणजे आपल्या वडिलांना वाईट गोष्टींसाठी माफी मागणे. त्यानंतर त्याला काही कल्पना आहे का? तो म्हणतो त्याला माहिती नाही.
तरीही तो सांगतो, जागे केले. तो म्हणतो, मी साक्षीचा करतो. तो स्वप्नात होता की तो नॉट्रेडेम दु पिलेरच्या सेंट चॅपल मध्ये आहे आणि तो आपल्या कापलेल्या पायाला एका दिव्याच्या तेलाने चोळत होता. तो त्या पवित्र स्थळी असताना करत काही सेकंद विचार करून तो समजतो, यामध्ये काहीच शंका नाही. 1600 वर्षांपूर्वी झारागोझा पिलर व्हर्जिनला चमत्कारिक उपचाराचे ऋणी आहे. तो त्याच्या लहानपणापासून खूप आवडत होता. त्याला विश्वास होता 2 वर्षांपर्यंत तो तेलाने कापलेल्या पायावर चोळत होता. आपण पाहू शकतो की ही कथा खूप अधिक प्रमाणित आहे आणि हे मध्ययुगीन अंधश्रद्धाळू लोकांसाठी एक पौराणिक कथा नाही असे दिसते. आता चमत्काराची ओढ करण्यापूर्वी सर्व शक्यतांचा खूप चांगला अभ्यास करावा लागेल. मिगेलचा एक जुळा भाऊ होता का, जो इतिहासातील मोठा फसवणूक करण्यासाठी सहकारी होता. मिगेलला कापले गेले नाही आणि त्यांनी त्यांच्या कथेला पूर्णपणे बनवले. हेच आपण पाहू आणि तेव्हा शक्यता नाकारल्या जातात तेव्हा आपण निष्कर्ष काढू शकतो की एक अद्भुत घटना घडली आहे. या शक्यतेसाठी खुला राहणे आवश्यक आहे, कारण हे अशक्य नाही की एक पाय पुन्हा उगवू शकतो जर देव असला तर. कारण देव तो चमत्कार करू शकतो, याचा अर्थ त्याच्या नियमांचे उल्लंघन करणे आणि असंभव आहे. देव असणे अशक्य आहे आणि चमत्काराच्या शक्यतेसाठी बंद राहणे असंगत. एका चौकशीमध्ये आपण सत्य शोधण्यासाठी शक्यतांसाठी खुला राहणे. एक स्पष्टता समोर येत असेल ती स्वीकारावी लागेल. या कलंदाकडे परत जाऊया आणि हे चमत्कार आहे की नाही हे ठरवण्यासाठी आपण वेळेत पुढे जाऊया. 29 मार्च 1640 नंतर काय झाले पाहू, कारण यामुळे काही अन्य निर्णायक घटक मिळतील ते प्रकरणाचे सत्य शोधायला मदत करतील. काही क्षणांनंतर मिगेल पाय हलवायला लागतो. त्याला स्वप्नात वाटते तो त्याचे पालक विश्वास ठेवत नाही. पण आश्चर्यकारक, तेलाच्या दिव्याच्या प्रकाशात मिगेल आणि पालक पायावर काही चिन्हे शोधतात आणि हे खरे त्या कापलेल्या पायावर चिन्हे आहे. महत्वाचे दृश्यमान कारच्या चाकाने सोडलेले डाग आहे, ज्याने कॅस्टेलॉन अपघातादरम्यान टिबियाला फ्रॅक्चर केले होते. याचबरोबर मिगेलला लहानपणी झालेल्या मोठ्या किस्टमुळे एक छोटीशी दुसरी खुणा आहे आणि मग एक काटेरी वनस्पतीमुळे झालेल्या 2 खोल खुणा. पायावर सूर्याच्या चावण्याचे चिन्ह आहे. विझो हिस्टोरिको 4 जून 1640 च्या दिवशी, म्हणजेच खटल्याच्या उघडण्याच्या आधीच्या दिवशी. अहवाल आहे की सारागोसा रुग्णालय स्मशानभूमीत शोध घेतले गेले, पण स्मशानभूमीत कापलेल्या भागात त्याच्या गाडीत पायाचा ठसा नाही, जमिनीत खड्डा होता. आपण एका पायासमोर नाही आहोत, आपण एका पायासमोर आहोत, पुन्हा जोडला गेला आहे. चमत्कार झाला असेल तर झाला, मान्य कराल प्रभावी आहे किंवा आणखी वेगसर. पाय रोवला सारागोसा रुग्णालयात आहे. ते कालंदापासून 100 किमीहून अधिक अंतरावर आहे. या दरम्यान मिगेलच्या खोलीत आश्चर्याने आनंदाला जागा दिली. तुम्हाला वाटतं त्यांनी झोपले नाही. घटनेनंतर झोप घेणं कठीण. बार्कोलोमे तरुण शेतकऱ्याचा मुलगा शेजायांना बाराकविना दाम्पत्याला बोलवायला गेला. सर्वप्रथम पती येतो आणि नंतर तो आपल्या बायकोला बोलवण्यासाठी ओरडतो. ती धावून येते. मिगेलच्या आजीच्या सारख्या अनेक लोकांची गर्दी होते. पाद्री युसेबियो हेरेरोला माहिती दिली जाते, ज्याला सारागोसा येथे भिक्षा मागताना एकाच पायाने मिगेलला पाहण्याची होती. पहाटचा प्रकाश दिसायला तेव्हा शहराला माहिती असते. तुम्ही विचार करा, याच्याबद्दलच बोललं जाताना स्पष्ट आहे, कारण प्रत्येकाला एका पायाने मिगेल पाहिले. कालंदाच्या 3 आठवडे. त्याला आरामात पाहण्याचा वेळ आहे. त्याच्याकडे 2 पाय आहे. मिगेलच्या पालकांच्या घरासमोर गर्दी जमली आहे. या शुक्रवारी 30 मार्चच्या पहिल्या साक्षीदारांमध्ये व्यक्तींचा समावेश आहे. सुरुवात करतो महापौर मिगेल एस्कोबेरो. 6वा मिगेल मला सहन होत नाही. त्याचा सहकारी मार्टिन गालिंडो आणि आणखी एक मार्टिन कोरेलियानो, जो शांतता न्यायाधीश. पोलीस, तुम्हाला समजलं असेल, तिथे रॉयल नोटरी लाझारियो गोमेज, 27 वर्षांचा नोटरी, ज्याने सैनिकांच्या झोपण्याची व्यवस्था केली होती. सर्वांनी साक्ष दिली. गर्दीत 2 डॉक्टरही आहेत, जुआंडी रिवेरा आणि युसेपे नेबोट, ज्यांना दोघांनाही सत्य स्वीकारावं लागेल. पुढच्या दिवशी कालंदामध्ये झोपलेल्या सैनिकांनी पुढील टप्प्यासाठी मझालेओनकडे निघाले. तिथे ते गावाला चमत्कार सांगतील. इथे 50 किमी अंतरावर रात्री झाला होता. पुजारी मॅकारिओ सेग्यूर ऐकून आश्चर्यचकित आहे. संदिग्ध तिथे अधिक माहिती घेण्याचा विचार करतो. सावध गंभीर व्यक्ती घेण्याचा विचार करतो, जो गोष्टींवर विश्वास ठेवणारा नाही, फसवणूक उभे करेल. त्याने नोटरीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. मास्टर मिगेल आंद्रे हे असेच एप्रिलच्या रविवारी कालंदा पोहोचता. त्यांच्यासोबत आणखी एक पाद्री पेड्रो विन्सेंट होता.
नोत्री अनेक साक्षीदारांना प्रश्न विचारू शकणार होता. तो घटनांचे प्रमाण देणारा गंभीर दस्तऐवज तयार करू शकेल. नोत्री म्हणजे महत्वाच्या दस्तऐवजांसाठी मध्यस्थ असतो. त्याचं काम म्हणजे लोक दस्तऐवजांवर स्वाक्षरी करताना सुनिश्चित करणं की सर्व काही योग्य प्रकारे कायद्याच्या अनुसार केलं जातं. नोटरी व्यक्तींची ओळख तपासतो, दस्तऐवजावर सही करतो. त्या व्यक्तींची ओळख खरी आहे. जेव्हा एक नोटरी कृत्य तयार करतो तेव्हा प्रतिष्ठा धोक्यात. एक नोटरी एक गंभीर व्यक्ती जी अक्षम, अन्यथा तो संकटात येतो. तसेच श्री मिगुएल आंद्रेयू एक गंभीर नोटरी होते. आज अनेक कागदपत्रांवर त्यांची स्वाक्षरी आहे. आम्ही पोहोचले. आपण मझालेओन नोटरी मुख्य रेखाचित्रात पुनर्निर्माण करू शकतो. उदाहरणार्थ आपल्याकडे त्याची नोंद आहे. हे 22x16 सेंटीमीटर 120 पानांचे परचा एक खंड आहे. क्रमाने त्याने 1640 मध्ये 72 कायदेशीर कागदपत्रे आहे. विक्रीचा करार, भाडे, वसियत. त्याच्या रजिस्टरचा कायदा क्रमांक 22 हा कायदा आहे जो त्याने सोमवार 2 एप्रिल 1640 आमच्या मिगुएल पेलिसच्या 151च्या प्रेमासाठी स्थापित केला होता. आंद्रेऊने कागदपत्रासाठी साक्षीदारांची निवड केली. कॅलांडा येथे राहणाऱ्यांमध्ये अगदी त्यांना विचारल्यानंतर त्याने साध्या तपशीलवार पद्धतीने लेखन केले. आंद्रेऊ रॉयल नोटरी होता. कागदपत्र राजा नावाने तयार. ज्यांना यामध्ये रस आहे तुम्हाला याबद्दल भरपूर अतिरिक्त माहिती मिळेल. विटोरियो मेसोरीद अनथिंकेबल मिरॅकल या पुस्तकात हे पुस्तक आहे. मी या व्हिडिओसाठी उपयोग केला. तिथे अतिरिक्त माहिती आहे म्हणून तुम्हाला ते सुचवतो. एक लिंक देतो. मी तुम्हाला तपशील देत नाही. 2 एप्रिलचा नोटरी कागदपत्र खूप स्पष्ट आहे. नोटरीच्या निष्कर्षांमध्ये अनेक स्वतंत्र साक्षीदारांनी चौकशी करून सत्य स्वीकारावे. एकमेकांमध्ये एक चमत्कार झाला आहे. तसेच त्याच्या कागदपत्राचा शीर्षक आहे अक्टो पब्लिको मिलाग्रो, जो कॅलांडा येथे झाला. उच्चार नाही, हरकत नाही. कॅलांडा येथे झालेल्या चमत्कारावरचा सार्वजनिक कागदपत्र आहे. ठीक आहे, मी तुम्हाला चांगली गोष्ट सांगतो. नोटरी कागदपत्रापेक्षा पण सुरुवात करण्यासाठी हे खरेच चांगले आहे. कारण सध्या जो नोटरी विशेषतः घटनांची स्वतःच पडताळणी करण्यासाठी तिथे गेला त्याने पुन्हा दिसलेल्या पायाची सत्यता पाहिली. तसेच हे खूप मजेदार आहे कारण वोल्टेयर चर्चेचा टीकाकार फ्रेंच होता. तत्वज्ञानाचा शब्दकोश लिहित चमत्काराच्या लेखात वोल्टेयर स्पष्ट करतो की चमत्कार मान्य करण्यासाठी गंभीर कागदपत्र असावे लागेल, जसे की नोटरीचे कागदपत्र. तो तक्रार अरे एकदम योगायोग होत नाही. तर कॅलांडा झाले. वोल्टेयरने हे लिहिण्याच्या 120 वर्षांपूर्वी. वोल्टेयरला मिगेल बद्दल काहीच माहिती नव्हती. एप्रिल महिना जातो. हळूहळू संपूर्ण जुन्या अरागॉन राज्याचे क्षेत्र सारागोसा राजधानी मिगेलला काय झाले याबद्दल माहिती मिळवते. पेलिसे कुटुंब एप्रिलच्या शेवटी सारागोसा तीर्थयात्रा सुरू करते. आठवत असेल मिगेलचे शवविच्छेदन झाले होते आणि या लहान शहरातील 25,000 रहिवाशांपैकी जवळजवळ सर्वांनी त्याला एकदा 2 वर्षांत पाहिले. कॅलिंडाला अगदी काढून मांडियरमध्ये रस्त्यावर गेलेले वर्षे. हे कारण शहरातील सर्व लोकसंख्या कॅथोलिक होती. त्यामुळे नियमितपणे चर्चमध्ये जात होता. मिगेल मादत होता. शहरात आल्यावर मिगेल संपूर्ण शहरासाठी आश्चर्याचा विषय बनला. चकित झालेला समजतेच तो नक्कीच. प्राध्यापक एस्तांगा मिगेलची अगदी त्याने काढली. त्याच्या उपचारांची व्यवस्था केली आणि किती मनोरंजक घडणार आहे. शहर याच्याबद्दलच बोलत आहे. महापालिका सारागोसा अधिकाऱ्यांनी मागणी केली मिगेल एक फसवणूक करणारा आहे का हे पाहण्यासाठी एक खटला उघडावा जो प्रसिद्धी मिळवतो, सार्वजनिक सुव्यवस्थेला अडथळा आणतो. 8 मे 28 सल्लागारांनी चर्चकडे एक चौकशी सुरू करण्याची मागणी केली. हे माहीत असले पाहिजे की चर्च कोणत्याही घटनांवर सावध गुप्त आहे. थोडं विचित्र फसवणूक. त्यावेळी प्रसिद्धीची भूमिका होती. इन्क्विजिशन थोडे विचित्र प्रकरणांवर कठोरतेने चौकशी करण्यासाठी जबाबदार होती. अनेक वेळ जाणाऱ्यांना सांगितले पाहिजे. स्पेनच्या इतिहासात कोणती ऊर्जा होती माहीत आहे. इन्क्विजिशनने प्रकाशमान लोकांना, भविष्यवक्त्यांना, चमत्कारांची घोषणा करणाऱ्यांना लक्ष केले. तसेच इन्क्विजिशन बद्दल अधिक माहितीसाठी माझ्या चर्चेच्या इतिहासातील डालामवरील शेवटच्या व्हिडिओची शिफारस करतो. तर हेच आर्चबिशप मोन्से पेड्रो अपालाझार रामिरेज, जो न्यायाधीश आणि न्यायालयाचा अध्यक्ष आहे. पण माहीत आहे जबाबदारी त्याच्यावर आहे. जर त्याने निदानात चूक केली तर त्याला इन्क्विजिशनसमोर आणि पोपसमोर उत्तर द्यावे लागेल. पण नागरी अधिकाऱ्यांना या खटल्यात प्रतिनिधित्व हवे आहे. 3 व्यक्ती निवडल्या जातात ज्या होतील 2 विद्यापीठातील व्यक्ती, 2 बुद्धिजीवी आणि 1 महत्वाची व्यक्ती राजा निवडली गेली आहे. हे 3 लोक जाणतात कोणीतरी आणि प्रतिष्ठा धोक्यात. ते नक्कीच एक मोठा चमत्कार मान्य करणार नाहीत जर तो अत्यंत ठोसपणे स्थापित झालेला असेल. ते वेळे नाही. हे प्रसिद्ध डॉक्टर फेलिपे डेस बार्डाक्सिस शहरातील विद्यापीठात कॅनॉन कायद्याच्या पदवीधर आहेत.
मिगेल फोस्टर या विद्यापीठातील कायद्याचे प्राध्यापक 7व्या आमच्या मिगुएल आणि एक न्यायाधीश त्याच्या महिमेचा जनरल प्रोक्युरर फिलिप अरागॉनच्या राज्यासाठी मिगेल सिप्रेस 13व्या शतकात स्पेनमध्ये मिगेलची संख्या सदस्यांपेक्षा अधिक होती. हा खटला 5 जूनला सुरू होऊन 11 महिने चालतो. 27 एप्रिल पारदर्शकतेसाठी खटला सार्वजनिकपणे चालतो. न्यायालय साक्षीदारांना प्रश्न विचारत आहे, पण ज्यात रस असलेली प्रश्न 29 मिगेलच्या ओळखीबद्दल आहे. न्यायालय मिगेलला साक्षीदारासमोर आणते आणि साक्षीदाराला विचारते की तो मिगेलला ओळखतो का. हीच व्यक्ती आहे जी त्यांनी आधी एक स्पाय असलेल्या खोडासह पाहिली. कारण खटल्यादरम्यान तुम्हाला शंका आहे का? मिगेलच्या दोन्ही पायांचा असणे शंका नाही. काही डॉक्टर मिगेलच्या पायाला चिरा देत आहे. तो कसा प्रतिसाद देतो? सामान्य पायासारखा काय? तर एक प्रश्न आहे, तो म्हणजे आज आपल्या 2 पायांवर उभा असलेला व्यक्ती आधी एक पाय कापला होता का आणि 2 वर्षांपेक्षा जास्त काळ एक पाय होता का? जर होय, प्रामाणिक असायला हवे. चमत्कार सिद्ध होत. पण साक्षीदार कोण आहे? निवडण्यासाठी पर्याय होता. खूपच लोकांची मर्यादा होती. हजारो लोक, जरी झारागोझा असो, कॅलेंडरच्या आसपास किंवा इतरत्र. मिगुएलला एका पायाने पाहिल्याचा दावा. उपलब्ध साक्षीदारांमधून खटल्याने 24 साक्षीदार निवडले. 24 लोक ज्यांनी मिगेलच्या एक पाय असलेल्या काळात 2 वर्षे भूमिका बजावली. साक्षीदार वेगवेगळ्या शहरांमधून आले आहेत. भिन्न मिगेलला विविध वेळी भेटले होते. ते घटनांपूर्वी एकमेकांना ओळखत नव्हते. मी तुम्हाला सांगितलेल्या सर्व विविध पात्रांचा उल्लेख आहे. आपल्याकडे 5 डॉक्टर असतील, ज्यात मिगेलचा पाय कापणारा शल्यचिकित्सक आणि पाय दफन करणारा प्रशिक्षित डॉक्टर समावेश आहे. 5 कुटुंबातील सदस्य आणि शेजारी. 4 स्थाने. सारागोसा हॉटेलचा मालक, जिथे मिगेल झोपायला येत होता, त्याने भिक्षा मागितली. किंवा संपेर हॉटेलचा मालक. त्यामुळे मिगेलच्या प्रश्नावर, जो आज त्यांच्या 2 पायांवर उभा आहे, 24 पैकी 22 साक्षीदार शपथ घेतात. त्यांना याबद्दल कोणतीही शंका नाही. हा तोच माणूस आहे जे त्यांनी याआधी फक्त एक पाय आणि त्याच्या स्तंभने पाहिले आहे. फक्त 2च उत्तर देतात वाटतं. याचा अर्थ माझ्या मते हे रुग्णालयातील पुजारी आणि डॉक्टर एस्टांदा 6 आहे. हा उत्तर तो खरोखरच तोच माणूस आहे. त्यांच्याकडून एक प्रामाणिक कुतूहल दाखवतो. याचे कारण म्हणजे त्यांना अगुली कापण्याआधी ओळखले आणि 22 इतर पैकी एकही व्यक्ती त्या व्यक्तीच्या घटनांच्या सत्यतेवर शंका किंवा संकोच व्यक्त करत नाही. 24 साक्षीदार नकारात्मक मत व्यक्त करत नाही. हे खरेच एक कट असू शकते का? सर्व साक्षीदार खटल्यात खोटे बोलण्यास सहमत झाले नाही. जाहीर सर्व साक्षीदार एकमेकांना ओळखत नव्हते. खोटे बोलणे नको. प्राध्यापक जुआन एस्टांगा सारागोसा विद्यापीठात शिकवत होता. मिगेलची अगुली कापली. तो का खोट बोलला असता? त्याने मिगेलच्या ओळखीवर कोणतीही शंका नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. या सर्व साक्षीदारांच्या चुकण्याची शक्यता. हे हास्यास्पद वाटते. यामुळे कारण हे अत्यंत महत्वाचे आहे की हजारो इतर लोकांनी सारागोसा येथे भिक्षा मागताना मिगेलला पाय असलेला पाहिला होता. साक्ष देण्यासाठी तयार होते. चमत्कार मान्य झाल्यावर मे 1641 मध्ये सारागोसा चर्चचा एक मोठा सण होणार आहे. मिगेल भीक मागायचा. हजारो लोक मिगेलला कापलेल्या पायाच्या काळात तिथे उपस्थित राहतील, देवाचे आभार मानतील. अशा विलक्षण व्यक्तीसाठी दुसरी शक्यता, मिगेलचा भाऊ असावा. भाऊ चांगला पाय आहे जो मिगेलच्या अगुली कापल्यानंतर चमत्कार म्हणून काम करील. हे आकर्षक आहे शक्यता, पण ते टिकत नाही. खरंच प्रिसच्या नोंदींमध्ये मिगेलचा जन्म मार्च 1617 मध्ये एकटा झाला. शक्यता इतकी हास्यास्पद आहे. कोणालाही रक्षा करण्याची हिंमत झाली नाही. ते हास्यास्पद ठरले असते कारण कालांडा एक छोटी शहर होती जिथे रहिवासी ओळखत होते आणि कुटुंबे लग्न करत होती. जर मिगेलचा जुळा भाऊ असता तर हे आपल्याला माहीत असते. आणखी काही शक्यता नाही आपण पुढे आणू शकतो. लोकांना वाटतं मिगेलचा पाय एक कृत्रिम पाय असावा. हे खरेच आहे की मिगेलच्या दोन्ही पायांची तपासणाऱ्या सर्व डॉक्टरांना मूर्ख तर आपण थांबणार नाही. कोणतीही व्यक्ती कृत्रिम पाय आणि पायात फरक करायला शिकलेली असते. पायावर चिरा दिला जात होता तो चांगली. आमच्याकडे पुरावा आहे. 29 मार्च 1640 मिगुएल जुआन पेलिसेचे पाय होते. ऑक्टोबर 1637 च्या शेवटी त्याचा पाय कापला गेला आणि तो 2.5 वर्षे तेथेच राहिला याचा पुरावा आहे. पाय माणूस. जर आपण तथ्य स्वीकारायचे असतील, वास्तवाच्या समोर नकार नको. आपण सर्व शक्यता संपविल्या आहेत. हे म्हणणे अगदी योग्य आहे की खरोखरच एक चमत्कार झाला होता. काही मोठे विचारक जीन मार्टिन शारेट, एमिल झोला, अर्नेस्ट रियल म्हणाले, मी चमत्कारावर मानणार नाही. कापलेला पाय पुन्हा वाढला आहे, पण हे घडले नाही, घडणार नाही. ही वाक्य त्यांच्यावर एक बूमसारखी उलटली आहे.
त्यांना कालांडाच्या चमत्कार नक्कीच माहिती नव्हती. इमा आज जे लोक त्याला ओळखतात त्यावर विश्वास ठेवत नाही. आज या चमत्कारावर केलेले बहुतेक टीका ज्या विषयावर विचार नाही. ते अनेकदा विचारतात, हे जुने आहे, हे याला आपण पाहिले विचार मान्य नाही. तुम्ही या प्रकरणाबद्दल माहिती घेतली आहे का? याचा अर्थ विश्वास ठेव की चमत्कार आहे. एक अद्भुत घटना. देवावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. तुम्ही स्वतंत्र आहात. ब्लेज पास्कल म्हणतो की विश्वास ठेवणाऱ्यांसाठी प्रकाश आहे आणि ठेवणाऱ्यांसाठी अंधार आहे. जर तुम्हाला देवावर विश्वास नसेल तर तुम्ही स्पष्टता नाकारू शकता आणि हास्यास्पद गृहीतके तयार करू शकता. फार चांगले नाही आपण करू शकता. उदाहरणार्थ, रसायनशास्त्रज्ञ लुईजी गार्लासेली देवावर विश्वास ठेवू इच्छित नव्हता. त्याने स्पष्टीकरणे शोधण्याचा प्रयत्न केला. सारांशात मिगेल कधीही कापला गेला नाही. त्याने आपल्या जखमी पायाला लपवले असावे आणि नंतर त्याने आपल्या दोन्ही पायांची उघडकी केली असावी. पण याचा अर्थ असा आहे की ज्यांनी त्याला कापले, विशेषतः 24 साक्षीदार सारागोसा मधील हजारो लोकांनी इतका मोठा चमत्कारावर विश्वास ठेवला तरीही त्यांना खात्री नव्हती. हे आपल्या पूर्वजांना मूर्ख समजणे. अंमल आहे प्रत्येकाला स्वतंत्र. देव सक्ती करू इच्छित नाही. त्यावर नका. आपल्याकडे वाईट विश्वास शक्यता. चेस्टर्टन इंग्रजी लेखक म्हणाले होते, एक विश्वास ठेवणारा व्यक्ती जी चमत्कार स्वीकारते, पुरावे त्याला मजबूर असतील. एक नास्तिक म्हणजे एक अशी व्यक्ती जी चर्चा नाही. चमत्कार त्याच्या तत्वज्ञानामुळे त्याला मनाई आहे. पण तुम्हाला एक वेगळी प्रश्न पडला की आजकाल असे चमत्कार का नाही? प्रिय मित्रांनो, असे चमत्कार आहे. देवाच्या अस्तित्वावरच्या चौकशीत तुम्ही अमेरिकन व्यक्तीचे प्रकरण पाहाल ज्याचे आकडे 2006 मध्ये प्रार्थनेनंतर पुन्हा वाढले. सर्व पुरावे माझ्या व्हिडिओमध्ये आहेत, पहा. जर तुम्हाला एडिफायंट ला सबस्क्राईब करू शकता, जी कॅथोलिक विश्वासावर मासिक उच्च दर्जाची फाईल पाठवते. हे सर्व स्रोतांसह तपासणीचे फाईल आहे. ही तुम्हाला लिंक देत. मी 100 अनाकलनीय रहस्यांच्या प्रकरणांवर चौकशी करणार आहे, जे 100 चमत्कार आहे. कालांडाचा चमत्कार फक्त पहिला होता आणि अजून 99 बाकी आहे. 99 प्रभावशाली चमत्कार आणि काही तर अलीकडचे आहे. त्यामुळे सबस्क्राईब करा, कारण पुढील काही आठवड्यात खूप 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 महत्त्वाचे येत आहे. पुढील काही महिन्यात. ठीक आहे, तुम्ही निघण्यापूर्वी एक घोषणा. मी संघटित पद्धत, अंतिम मार्गदर्शक, देवाबरोबरच्या जीवनाचा. चमत्कार चांगले आहेत. ते आपल्या विश्वासाला बळकट करतात. पण आता महत्त्वाचे म्हणजे येशूशी संबंध प्रस्थापित करणे, त्याच्याशी संबंध जोडणे. कारण देव आणि चमत्कार करू शकतो. आपल्या जीवनात चमत्कार करू शकतो. त्याच्याशी संबंध करणे. याकडे दुर्लक्ष करणे नाही. जीवन ध्येय त्याच्यासाठी जगणे. आणि त्यामुळे मी देवाकडे पुढे जाण्यासाठी त्याच्याकडे चालण्याची एक खरी पद्धत तयार करण्याचा निर्णय घेतला. हे महत्त्वाचे व्हिडिओ आहेत जे मी तयार करू शकतो. मी यावर अनेक महिने काम करत आहे आणि त्यात मी हे पूर्णपणे मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. हे आहे, हे खरंच एक अमूल्य मूल्य आहे. येशूने तुम्हाला मोफत मिळालं, त्यामुळे खरं आहे की हे एक मार्ग होता. व्हिडिओना चॅनलला सहाय्य. हे अनेक महिन्यांपासून पैसे देऊन होत होते. मला हा कॉल आला. मला हे मोफत वाटले. मी तुम्ही मला थोडं समर्थन करू शकता या मदतीसाठी. चॅनलवरील प्रकल्प चमत्कारांवरील मालिका येणाऱ्या सर्व प्रकल्पांबद्दल सांगेल. दुसऱ्या बाजूला तुम्ही बटनावर क्लिक करू शकता, त्यामुळे वर्णनात किंवा टिप्पणी त्यांच याकडे दुर्लक्ष करू नका. खरंच हे सर्वात भन्नाट व्हिडिओ आहेत जे मी केले आहेत. तुमचे जीवन बदलू शकते. तर त्यांना निघा.